की we had seen that in the month of August, at the end of the August, the valleys are covered with beautiful flowers. There are beautiful flowers. Then we had also seen that here in the second picture, you can see these are the rodents and snakes and rodents. They take shelter in the attic, they take shelter in roofs, they take shelter in houses, roofs, attics. Why? Because their holes and burrows are flooded with water. It means that त्यांचे जे घर असते, जे जिथे राहतात एनिमल्स, हे त्यांचे होल्स बरोज ज्याला आपण म्हणतो, वॉटर एंटर, रेन वॉटर एंटर्स देअर होल है ना, अँड दॅट्स वाय दे कम आउट ऑफ देअर होल्स अँड देन दे टेक शेल्टर. शेल्टर आश्रय घेतात. कुठं आश्रय घेतात? इन द रूफ्स, घराच्या एकदम वरच्या रूफ्स मध्ये, ऍटिक्स मध्ये. ऍटिक्स म्हणजे वेअर वी कीप अवर एक्स्ट्रा थिंग्स and go downs. Then there is a description of this rodent which is called chuchundar. What happens with this chuchundar? It blunders about. Blunders means it moves. फिरते. कुठं फिरते? About the room, पुऱ्या रूम भर. Much to the amusement of the children. And when it moves, how its is eyesight जो होती इसकी, it is very weak, कमजोर आंख नजर होती इसकी. एंड जब वो रूम में घूमती है तो चिल्ड्रन आर वेरी मच amused, एंटरटेनमेंट होती है छोटे बच्चों की. सो ग्रैंड मदर एडमोनिसेस देम. एडमोनिसेस मीन्स रिप्रीमैंड देम, वार्निंग देती है ग्रैंड मदर. क्या कहती है बच्चों को? डोंट किल इट, डोंट किल द चुचुंदर बिकॉज चुचुंदर्स आर लकी एंड दे ब्रिंग मनी. वो पैसे लाते हैं, लक्ष्मी है वो. और श्योर इनफ, सही में उस दिन क्या हुआ? ऑथर सेज, रस्किन बॉन्ड सेज, आई रिसीव अ चेक इन माई मेल. इन द मेल, मुझे मेल में एक चेक मिला, पोस्ट ऑफिस से मुझे एक चेक मिला. नॉट अ व्हेरी लार्ज वन. चेकचं अमाउंट फार मोठं नव्हतं, पण वेलकम ऑल द वे, तो भी बहुत वेलकम था. सो दिस इज इट प्रूव्ड टू बी ट्रू. जो ग्रैंड मदर ने कहा था वो सच हुआ. चुचुंदर सार लकी. ओके, देन October 3rd, we will see. Now you can see in the picture, what do you see? You can see the dark clouds, है ना, covered this hill station, and then here the different color. Now you see, October 3rd को क्या होता है? We have gone straight from monsoon into winter rain. Now they entered from monsoon season into a winter rain. विंटरच्या रेन मध्ये प्रवेश केला. मान्सूनचा पाऊस संपला, आता विंटरचा पाऊस सुरू झाला. आणि त्या विंटरच्या पाऊसमध्ये काय झालं? स्नो ऍट अ हायर अल्टिट्यूड. यू कॅन सी दीज समिट्स ऑफ दिस माउंटेन, पीक्स ऑफ द माउंटेन. जो समिट्स होते, शिखर जे आहे माउंटेनचे, विंटर्स मध्ये काय होते? दे आर कवर्ड विथ स्नो. दे आर कवर्ड विथ स्नो, है ना. सो इन October 3, what happens? October is the month of winter. So you can see that these mountain summits, these peaks of the mountains, they are covered with snow. Snow at higher altitude after an evening hailstorm. संध्याकाळी काय होते? आफ्टर अन इव्हिनिंग हेलस्टॉर्म. हेलस्टॉर्म म्हणजे आपण ज्याला आपले जे गारा पडतात ना, ज्याला आपण म्हणतो, तुम उसको क्या बोलते हैं, आपण गाराच म्हणतो त्याला ना. व्हाईट कलरचं जे हेल स्टॉर्मिंग होते त्याला म्हणतात हेलस्टॉर्म. आफ्टर अन इव्हिनिंग हेलस्टॉर्म, संध्याकाळी काय होते? देअर इट हेल्ड व्हेरी रॅपिडली. खूप जोरानं हेलस्टॉर्म झालं, गारा पडल्या. अँड त्या गारा पडल्यामुळे काय झालं? द स्काय अँड द हिल्स आर सफ्युज्ड विथ beautiful golden light. The sky, when it rained hailstorm, when it was hailstorm in the evening, what happened? What was the result of that hailstorm? The sky and the hills, hills जो थी, you can see, and the sky, जो पहले ब्यूटीफुल ब्लू कलर का था या डार्क कलर का था, ब्लैक कलर का था, वो स्काई क्या हो गया अभी? इट सफ्यूज्ड विथ फिल्ड विथ भरला. तो कशाने भरला? विथ ब्युटिफुल गोल्डन लाईट. यू कॅन सी दिस इज द गोल्डन लाईट. तर हे कधी शक्य झालं? आफ्टर द हेल स्टॉर्म. मीन हेल स्टॉर्म क्लिअर द स्काय इन द इव्हिनिंग, अँड दॅट्स वाय दिस स्काय अँड दिस हिल वॉज फिल्ड विथ ब्युटिफुल गोल्डन लाईट ऑन October 3rd. ओके, देन Like जनवरी 26 क्या हुआ है? विंटर रेन्स इन द हिल. विंटर रेन्स इन द हिल इन द हश्ड सायलेन्स. हश्ड मीन्स देर इज नो सायलेन्स, कम्प्लीट सायलेन्स. विंटर रेन सुरू आहे इन द हिल. हे बघा इकडे तुम्ही बघू शकता चित्रामध्ये, हा, एक ग्रीन व्हॅलीज आहे आणि मंथ आहे जानेवारी, थंडीचे दिवस आहे आताची समजा.
आणि इथं काय झालंय, विंड इट इज रेनिंग व्हेरी हेविली. खूप पाऊस येत आहे. आता विचार करा तुम्ही, आता जर तिथं पाऊस असेल तर किती थंड असेल. ह्याच सीझन मध्ये जवळपास समजा जानेवारीचाच महिना समजा, आपला डिसेंबर चालू आहे. सो विंटर रेन्स इन द हिल्स. हिल्स मध्ये पाऊस येत आहे, विंटर रेन. And in the silence of the house, in the hushed silence of the house, author is sitting in the house, and in the house there is a complete silence. Hush, there is no noise. Hush means complete silence in the house. When I am quite alone, author is alone. His parents are not there. He is living alone in the house. At that time, he was alone in the house, and that's why outside it is raining very heavily. And if there was a complete silence, and I am alone, मैं अकेला हूं घर पे, and my friend, और जो मेरा दोस्त था, who was here has gone, who was with me, he has gone, जो माझ्यासोबत होता तो निघून गेला घरी आपल्या. So it is very lonely. That's why he says that I am feeling very lonely now. Very quiet. Quiet means खूपच calm आहे, silent आहे. As I sit in a liquid silence. आणि कसं सायलेन्स आहे रे? सायलेन्स म्हणजे कसं? शांतता. कशी सायलेन्स आहे? लिक्विड सायलेन्स. लिक्विड म्हणजे तुम्हाला द्रव. म्हणजे बाहेर पाऊस पडत आहे म्हणून त्यानं स्वतःला काय म्हटलं, त्या सायलेन्सला लिक्विड सायलेन्स म्हटलं, बिकॉज इट वॉज रेनिंग आउटसाइड. That's and he was living alone. There was nobody in the house, and that's why he called it a liquid silence. A silence within. Silence within. Within म्हणजे घराच्या आतमध्ये सायलेन्स होतं पूर्ण. सराउंडेड बाय, आणि बाहेर काय होतं? सराउंडेड बाय रिदम ऑफ रेन. रिदम मतलब आवाज. कशाचा? रिदम मध्ये पाऊस पडत होता. एकसारखा आवाज होता रिदम मध्ये. रिदम ऑफ रेन. द स्टेडी ड्रिफ्ट ऑफ वॉटर ऑन लिव्ज. पाण्यावरून पानं जे होते लिव्ज, त्याच्यावरून पाणी गळत होतं. पाणी त्याच्यावर पडत होतं, वॉटर पडत होतं, आणि ते ड्रिफ्टिंग म्हणजे खाली पडत होतं. वॉटर ऑन द लिव्ज. ऑन लेमन्स, द रेन वॉटर वॉज फॉलिंग ऑन द लेमन्स, ऑन द लिव्ज, ऑन रूफ. ड्रमिंग म्हणजे मेकिंग द साऊंड ऑफ ड्रम सारखा आवाज येत होता. ऑन ड्रेंचेड दहलियाज. ड्रेंचेड म्हणजे वेट, WET, वेट म्हणजे ओले झालेले. कशाने ओले झाले होते? पावसाच्या पाण्याने. दहलियाज इज अ फ्लावर. अँड विंडो पेन्स, विंडोला जो काच लावलेला असतो त्याला विंडो पेन्स म्हणतो. तर सगळा पाऊस त्याच्यावर पडत होता. सो देर वॉज अ रिदम ऑफ रेन, देर वॉज अ स्टेडी ड्रिफ्ट ऑफ वॉटर ऑन लीव्स. द रेन वॉटर वॉज falling rhythmatically, systematically on the leaves. It was making a sound. Leaves on lemons म्हणजे निंबू. On roof, छत पे. Drumming on the drenched dahlias जो फ्लावर है. And window panes. While the mist, जबकि अब जब चल रहा था, while the mist holds the house in a dark caress. और जो हमारा जो घर था वो इट वॉज कवर्ड विथ मिस्ट. बाहेर पाऊस पडत होता आणि आमचं घर पूर्ण मिस्ट मध्ये लपलेलं होतं. मिस्ट म्हणजे फॉग. ओके. द हाऊस इन अ डार्क कॅरेस. ओके. ऍज आय पॉज नियर अ विंडो. आणि अशा वातावरणामध्ये व्हेन आय स्टॉप्ड नियर अ विंडो. पॉज मीन्स टेक अ ब्रेक. स्टे फॉर सम टाइम. थोडासा जेव्हा थांबलो मी, कुठं? ऍज आय पॉज नियर अ विंडो. मी खिडकीच्या जवळ. मी काय बघितलं? द रेन स्टॉप्स. रेन स्टॉप. पाऊस थांबला. अँड स्टार्ट्स अगेन. पुन्हा सुरू झाला. अँड द ट्रीज नो लॉंगर ग्रीन बट ग्रे. नाउ द ट्रीज इन द मंथ ऑफ जानेवारी दे वेर नॉट ग्रीन नाउ, बट व्हाट कलर वेर दे वेर ऑफ ग्रे कलर. ग्रे कलर के हो गए थे. मेन्यास मी फ्राइटन मी. मेन्यास मीन्स फ्राइटन मी विथ देयर loneliness. Trees were also looking lonely. They were not green, they were gray in color. But when I look at those trees, they frightened me. इसमें देख सकते हैं आप, इस पैराग्राफ में पूरा बारिश का वर्णन किया है उसने. किस तरह का बारिश गिर रहा था, कहाँ कहाँ गिर रहा था, कैसे आवाज कर रहा था, ट्रीज कैसे लग रहे थे, और मैं कैसा फील कर रहा था. He was feeling frightened, he was lonely. Okay, there was a complete darkness everywhere. Okay, and this is happened. सर ड्रेंच म्हणजे सर? ड्रेंच मीन्स वेट. WT, भिजणे, ओला होणे, भिजणे. भिजणे, ओलं होणे. ड्रेंच. अजून कुठला वर्ड? केरेस. कॅरेस. कॅरेस म्हणजे टच करणे, लविंग, टू टच लविंगली. कॅरेस करणे म्हणजे तुमची आई जेव्हा तुमच्या केसामध्ये हात फिरवते ना अशी हळुवारपणे, त्याला आपण कॅरेसिंग म्हणतो. टच करणे प्रेमाने. हा. आणखीन
बाकी सगळे माहिती आहे ना? ओके, लेट्स गो. मेनास. मेनेस मीन्स फ्रायटन, भीती दाखवणे. ओके, नेक्स्ट लास्ट पैराग्राफ है, हो गया ये लास्ट है. March 23rd, late March, end of winter. Now when winter, it is a end of winter season, late March. The blackest clouds I have ever seen squatted over Mussoorie. Blackest cloud वरच्या पिक्चर मध्ये बघू शकता ना, the blackest म्हणजे सगळ्यात ब्लॅक असणारे क्लाउड आई हैव एवर सीन. अभी तक मैंने कभी इतने ब्लैक क्लाउड्स कभी नहीं देखे थे. द ब्लैकेस्ट क्लाउड आई हैव एवर सीन स्क्वॅटेड ओव्हर मसुरी. स्क्वॅटेड मीन्स ज्याला आपण म्हणू सॅट. सॅट पेक्षा आपण त्याला म्हणू त्याला स्क्वॅटेड म्हणजे बसणे म्हणू, हा ना, कव्हर करणे. स्क्वॅटेड ओव्हर मसुरी. द ब्लॅकेस्ट क्लाउड आय हॅड एव्हर सीन स्क्वॅटेड ओव्हर मसुरी. वर आले होते मसुरीच्या वर. ते कव्हर, मसुरी वॉज कवर्ड विथ ब्लॅक क्लाउड्स. ओके, ब्लॅकेस्ट क्लाउड्स. अँड देन इट हेल्ड मार्बल्स. अँड आफ्टर सम टाइम व्हॉट हॅपन, इट हेल्ड. कसा काय पडायला लागला पाऊस, कशाचा? मार्बल्स. मार्बल्स म्हणजे इट वॉज हेलिंग मार्बल्स. मार्बल्स मध्ये गोट्या असते. म्हणजे इथं काय झालं सर, गारा पडल्या है ना, गोले ओले जिसको बोलते हिंदी में, आणि मराठी आपण गारा म्हणतो. इट हेल्ड मार्बल्स फॉर हाफ एन अवर. अर्धा तास गारा पडल्या. एन अवर. Nothing like a hailstorm to clear the sky. And after half an hour, the sky was clear. Because why? The marbles, the hailstorm clear the sky. Hailstorm जेव्हा होते ना, it is very useful. It makes the sky clear. त्याच्यामुळं आकाश पूर्ण जे काळं होतं सुरुवातीला ते पूर्णपणे ग्रीन झालं, सॉरी ब्लू झालं. ओके, नथिंग लाईक अ हेलस्टॉर्म टू क्लिअर द स्काय. आणि जेव्हा हेलस्टॉर्म झालं त्याच्यानंतर लगेच काय दिसलं त्याला, इव्हन ॲज आय राईट, जेव्हा मी लिहित आहे, आय सी अ रेनबो फॉर्मिंग. यू कॅन सी दिस इज द रेनबो. आणि सडनली आय सॉ दॅट द रेनबो वॉज बिंग फॉर्म्ड. रेनबो वॉज फॉर्मिंग. रेनबो निघाला होता स्काय मध्ये. लगेच बघा किती चेंज झाला एकदम वेदर मध्ये. फ्यू 1 hour ago, half an hour ago, the Mussoorie, it was covered with blackest cloud. Blackest cloud होने के बाद हमें पता चला रेन होता है. और आफ्टर दैट इट रेन्ड, इट हेल्ड फॉर हाफ एन आवर. इट हेल्ड, गारा पडल्या आणि मार्बल्स उडाल्या. And nothing like after hailstorm, the sky was very clear. And suddenly the poet, when he was writing the diary, he saw that rainbow was forming in the sky. You can see the picture of the rainbow. Okay, is it clear, children? Did you understand? समझ में आ गया lesson? This was Yes, the last sir. diary. Last Yes, diary sir. थी. यहाँ पे Yes, देखिए, the blackest cloud I have ever seen squatted over Mussoorie, and then it held marbles for half an hour. Nothing like a hailstorm to clear the sky. This is written by Ruskin Bond, and this entry is on March 23rd. So we have seen in this lesson many entries, day wise entries हमने देखी है. कौन से दिन क्या हुआ, सीक्वेंस में नहीं है, बीच बीच के एक एक दिन का उन्होंने दिया है यहाँ पर. तो इस तरह से डायरी लिखी जाती है. दिन में कुछ जो अच्छा होता है, ये इंपॉर्टेंट चीज होती है, वो ऑथर ने लिख के रखी है. यू कैन आल्सो राइट अ डायरी लाइक दिस. नाउ लेट्स सी द क्वेश्चन आंसर ऑफ दिस पार्ट. इसके क्वेश्चन देखेंगे. When does the monsoon season begin and when does it end? मानसून सीजन कब स्टार्ट होता है और From कब एंड होता June है? to September. June to From June to September. June to September. जिनाइन रेन, कौन से दिन आया था? जिनाइन रेन, मानसून रेन. कौन सी डे की एंट्री देखो जरा. इट स्टार्ट व्हेन? जून. कौन सा जून? 24 June. 24 June. 24 June. It starts with in a month of June, and when does it end? कब खत्म होता है? August. 31. September. सितंबर. August 31. हाँ, विंटर रेन नहीं है ना, विंटर रेन छोड़ देना. एंड ऑफ द मानसून सीजन, दैट इज सितंबर. 31 August. अगस्त. अगस्त या 31 सितंबर? August. 31 मतलब अगस्त इज द एंड ऑफ. ओके, इट स्टार्ट्स इन जून एंड एंड्स इन सितंबर होगा शायद. Yes, sir. देख लेना उसको. ओके,
हाउ डू यू प्रिपेयर टू फेस द मानसून? आप मानसून फेस करने के लिए कैसा प्रिपेयर करते रहे आप लोग? हाउ डू यू प्रिपेयर? We buy umbrellas, You buy raincoat, umbrellas, okay. You buy, raincoat, okay. Then, Repair umbrella. home leakage. Leakage repairs leakage. yeah, you repair leakages in the house. Very good. Yes. और क्या करते हैं? गांव में लोग क्या करते हैं? देखो मानसून सीजन में वो जिनके यहाँ गैस नहीं है वो क्या करके रखते हैं? लकड़ियाँ इकट्ठा करते हैं. लकड़ियाँ इकट्ठा करके उसको स्टोर करते हैं ना व्यवस्थित. Collect sticks. Yes, they store the dry woods, है ना, for fire. Yes, sir. Okay, this thing we all do. Okay, then एक minute. Which hill station does the author describe in this Mussoorie. diary? Which hill Mussoorie. station? Mussoorie. It is. Author is describing Mussoorie. Mussoorie है ये. Okay. For how many days does it rain without stopping? 8 to 10 days. 8 to 10 days. एक जगह दिया है ना? What does the author do on these days? और author क्या करता है ऐसे दिनों में? Read books. He reads Read books. books. He reads books. Yes, correct. Enjoy the monsoon. Inside the monsoon from inside, है ना? Okay, watching Yes. the people outside. Very good. Where do the snakes and rodents take shelter? In godowns, godowns, roofs. Roofs, attics, right? And Yes. why? Why? Yes, sir. Why? Because their holes are flooded with Their water. holes and burrows are flooded with rainwater. Very good. Rainwater. Rainwater enters their holes and burrows. Very good. What did the author receive in the mail? Some cash. Check. A check of Check. small amount. Check. Of small amount. Very Small good. amount. Very good, beta. Next. Why did grandmother ask the children not to kill the chuchundar? Because chuchundars are lucky Lucky. and they brought money in home. Yes, because chuchundars are lucky and they bring money. Very good. हा क्वेश्चन नेक्स्ट वाला खूप इम्पॉर्टंट आहे. What signs do we find in nature which show that the monsoons are about to end? What signs do we find in nature में कौन से चिन्ह हमें दिखते हैं जिससे हमें पता चलता है कि मानसून अभी खत्म हो रहा है? The seeds of Yes. Seeds of cobra lily turn cobra lily are turned red. हाँ बरोबर. Yes. And ferns turn yellow. Very good. The seeds of Yes. cobra lily turn red and the ferns turn yellow. Very good, beta. Yellow. Okay. आता sentences. Okay. Complete the following sentence. नीचे के sentences complete करो. ये सब questions आपको लिख के रखना है. ये question है. Complete the following sentences. Biju is not seen, but his voice is heard because There were the mist in the surroundings. yes, there was mist. There was mist in the Mist surroundings. okay, very good. There was Surroundings. very good. They were covered. He was covered. There was a mist. Very good. The winter describes the hill station and valley. The writer described the hill station and valley as a paradise Paradise that might have been. वेरी गुड. Paradise. एक बच्चे ने पूछा था कि इसको एक सेंटेंस में तुम इसका वर्णन करो. जब वो पोस्ट ऑफिस जा रहा था तो उसने क्या कहा था? अ पैराडाइज दैट माइट हैव बीन. पैराडाइज म्हणजे स्वर्ग. स्वर्ग असा है ना. द पैराडाइज इट माइट हैव बीन. वेरी गुड. द राइटर डिस्क्राइब द हिल स्टेशन एंड वैली एज. ये हो गया. ओके. द लेपर्ड वाज सक्सेसफुल इन. The leopard was successful Attacking one of the Biju's cows. near servant Attacking one of the Biju's cow. ओके. neighbor's dog. त्यांना काय केलं होतं? कशामध्ये सक्सेसफुल झाला होता? लिफ्टिंग द डॉग है ना. Yes. लेपर्ड वाज From the servant's सक्सेसफुल house. इन किलिंग द डॉग म्हणू शकता. लिफ्टिंग अ डॉग फ्रॉम द सर्वंट्स क्वार्टर. बट हैड Yes. टू फ्ली अवे. हैड टू फ्ली. फ्ली म्हणजे भागना पड़ा उसको. जब उसने देखा व्हेन Biju's mother entered. Biju's mother came screaming. yes, when Biju's mother came screaming. Screaming. Very good. Next. The miniwits हे पक्षी आहे ना. स्कारलेट मिनिवेट्स रंगबेरंगी असणारे.
The minivets are easily noticed because They are colorful. they are colorful. Because they Very have Of the bright colors. They are of Yes. Bright colors. bright color because they are of because of their bright color. Very good. It looks like a fashion display on the slopes. It looks like a fashion display on the slope. Slope मध्ये fashion display disto. कधी रे? When? When it's rain. When it's When rain. ground orchids, Huh? तुम्ही त्याला म्हणा when monsoon flowers. white butterfly or When the yes. क्या होते हैं? the white butterflies orchids bloom. When the monsoon flower त्याला म्हणा एका शब्दामध्ये monsoon flowers blooms. When the Yes. monsoon flowers bloom म्हणजे उमलतात. Blooms. Very good. Next, during the monsoon season, snakes and rooder are found in roofs and attics because Their holes and burrows. Their burrows and holes are flooded flooded. with water. Yes, because simple language मध्ये लिहा. Simple language because rainwater enters their holes and burrows. Okay, very good. Next. Although tin roofs are given to springing uncountable leaks, there is a feeling of being untouched by and yet in touch with the rain. Why has the writer used the word springing? इसको छोड़ दो. How is the writer untouched by the rain? अच्छा हे सांगा. How is the writer untouched by the rain? Because the writer was He was inside the room. Yes, He was inside the room. He was inside the House. room and it was raining outside. Very good. How is the Yes. writer in touch with the rain? Because The the writer sound was was in touch with the rain Huh? because at the same time he could feel the rain by listening of the drumming sound and the Yes, very good. He could hear the drumming sound of the rain and sometimes there was a leakages in the house too. Yes. Drumming House sound. too. Very good. That is the correct answer. In this way, we can say that he was in the touch with the rain at the same time. Good. Mention a few things that can happen when there is a endless rain for days together. ऐसी चीजें बताओ. When there is endless rain for days together. Then- क्या होता है? जब कंटिन्यू Then पाउस होता है, बारिश रहती It है. can cause flood Okay, it can cause flood. Okay. and Right. there is no place to go someone out. no place to visit. Though there is no Winter- place to visit, very good. No place to visit, okay, very good. Or And Water houses of people. water enters the houses of people. okay, rainwater enters in the houses of the people, okay. Or there may be a Everything electricity cut off in the becomes lake. Snakes and Electricity cut off. insects enter the house for shelter. Yes, snakes Yes. and rodent. and sir enter the house. everything become Everything become damp, very good. बहुत Yes. सारी चीजें लिख सकते हैं ना. कंटिन्यूस बाउस में पावर कट ऑफ हो जाता है ना. There is nobody comes to your home. You do not go anywhere. No place is there to visit, right? There is a shortage of food also, food items also, right? So this thing happens when there is a continuous endless rain. Okay. What is last वाला question बहुत important है. What is the significance म्हणजे महत्व? What is the significance of cobra lily in relation to the monsoon season? In its beginning and end, beginning और end में कोबरा लिली का क्या महत्व है? बताओ तो. ये कोबरा लिली beginning of the monsoon में क्या करती है? Rear its head from the first. when the monsoon begins the Huh? first cobra lily First the appears cobra from the lily- fern and when the seed of the cobra lily turns red, it signifies that the monsoon is coming to an end. Very good. When the monsoon season begins, cobra lily rears its head. है ना? When the monsoon Yes. season begins, cobra lily rears its head. It means that it shows that the monsoon season has begun. And when its seeds turn red and when its ferns turn yellow, it shows that the monsoon is about to end. It shows the end of the monsoon. In this way, we can say that this is the significance of cobra lily in relation to the monsoon season. Okay, very good. तो ये सभी क्वेश्चंस थे. यही क्वेश्चंस आपको लिखने हैं. आप लिख सकेंगे कल?
Yes, sir. ओके Sir. ओके अब यहाँ पर देखिए बिज्जू wandered into the garden in the evening. Wandered म्हणजे भटकणे. The trees were ringing with bird song. यहाँ देखिए दो सेंटेंसेस यूज किए हैं. देखिए बिज्जू wandered हा कोणता टेन्स आहे रे? बिज्जू wandered Past. कोणता पास्ट आहे? कोणता पास्ट? सब्जेक्ट प्लस वर्ब Simple past. सिंपल पास्ट. सिंपल पास्ट मध्ये काय हा, असते? simple past. सब्जेक्ट असते हा. आणि वस्तू असते. बिज्जू wandered into the garden in the evening. तो To. भटकला गार्डन मध्ये. आणि दुसरं वाक्य बघा, द ट्रीज वेअर रिंगिंग विथ बर्ड सॉन्ग. हा कोणता टेन्स आहे? ट्रीज वेअर Past continuous. पास्ट कंटिन्युअस काय मध्ये काय Past असते? continuous. व्हेरी गुड. पास्ट कंटिन्युअस मध्ये काय असते रे बघा? ING. Where Verb Subject plus असतो, ING. कर्ता असतो Subject आणि plus- was Plus where असते. ING. Okay, object. listen, Shreya. where plus ing. Okay, listen. Yes, you know, but let me explain once again. सिंपल पास्ट मध्ये काय असते? सब्जेक्ट प्लस Yes. वर्ब असते. पास्ट कंटिन्युअस मध्ये काय असते? सब्जेक्ट असते. पास्ट कंटिन्युअस म्हणजे क्रिया सुरू होती वा, आणि वाज आणि वेअर असते, आणि त्याच्यानंतर वर्बला आयएनजी लावत असतो आपण. वेअर लावत Yes. असतो आपण प्लुरल नाउन सोबत. एका ट्रीज आहे म्हणून वेअर लावलं. इथं ट्री असतं फक्त वॉज लावलं असतं. बघा, द ट्रीज वेअर रिंगिंग विथ बर्ड सॉन्ग. आता ट्रीज रिंगिंग म्हणजे आवाज येत होता बर्ड सॉन्गचा. हे बघा दोन टेन्सेस यूज झाले इथं, सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस. ओके, आता इथं बघा, नोटीस द हायलाइटेड वर्ब. हे वर्ब्स. ओके, द वर्ब वॉन्डर्ड टेल अस व्हॉट बिज्जू डिड दॅट इव्हिनिंग. म्हणजे त्यांना सांगितलं वॉन्डर्डने की बिज्जूने त्या दिवशी काय केलं. याचा अर्थ झाला बिज्जू भटकला, आणि याचा पक्षी गात होते. बघा, होते आणि भटकला. The verb wandered tells us what Bidju did that evening, but the verb was ringing tells us what was happening continually at same time. हे काय दाखवते आपल्याला? रिंगिंग त्यावेळेस नेमकं काय घडत होतं कंटिन्युअसली. The birds were chirping in the trees. So that is a past continuous tense. Now look at the sentences below. आता खालचे सेंटेन्स, they tell us about something that happened in the past. Okay, they tell us about something that happened. या दोन्ही गोष्टी काय सांगितल्या आपल्याला? दोन्ही सेंटेन्सनी काय सांगितलं का काहीतरी पास्ट मध्ये घडलं, काही घडत होतं, काही घडलं होतं. दोन्ही ह्या पास्ट टेन्सशी रिलेटेड सेंटेन्सेस, दोन्ही पास्ट टेन्सचे सेंटेन्सेस आहे. एक आहे सिंपल पास्ट आणि एक आहे पास्ट कंटिन्युअस. ओके, दे ऑल्सो टेल अस अबाउट अदर थिंग दॅट हॅपन कंटिन्युअली, मतलब पास्ट कंटिन्युअस. आता हे बघा नेक्स्ट. आता तुम्हाला एक सेंटेन्स करायचा आहे सिंपल पास्ट मध्ये, एक करायचा आहे पास्ट कंटिन्युअस मध्ये. आता जी क्रिया सुरू होती त्यावेळेस तिथं करा तुम्ही पास्ट कंटिन्युअस, आणि जी झाली होती तिथं करा सिंपल पास्ट. आता बघा, एक सेंटेन्स मी करतो. वी गेट आउट ऑफ द स्कूल बस, द बेल रिंग अँड एव्हरीवन रश टू द क्लास. आता बघा, वी गेट आउट ऑफ द स्कूल बस कसं होईल आता हे? We got out. येस, वी गॉट आउट ऑफ द We स्कूल went बस. out from the आणि इथं काय कोणता टेन्स लावणार? Ringing. सांगा मग कसं होईल? rang. सांगा. The bell rang. Everyone rushed to class. We got out of the school bus. The bell rang. Rang. The bell And rang. everyone rushed. And And everyone rushed. नाही. Rushed. Rushed. Ed. The bell was The- ringing. पास्ट कंटिन्युअस लावा म्हटलं तुम्हाला एकामध्ये. इथं आपण सिंपल पास्ट लावू ना. We got out of the school bus. The- आम्ही बस खाली उतरलो. The bell was ringing bell and was everyone ringing. Bell was was ringing and The rushing bell was to the ringing and class. everyone was Rushing to the class. rushing to the Rushing. class. Class. Rushing. हे बघा, the bell was ringing and Without everyone was rushing to the class. इथं पास्ट कंटिन्युअस केला, इथं सिंपल पास्ट टेन्स केला. आता नेक्स्ट करा. The traffic stop. Some people sit on the road and they shout slogan. The traffic. एक मिनिट, एक दोन सांगा, एक जण. The traffic Anyone. stopped. Some The people traffic stopped. stopped. were sitting on the road and they Some people shouted. Some people were sitting on the were sitting on the road and they shouted slogans. They were नाही, shouting इथं slogans. पास्ट कंटिन्युअस करा. सेकंड सेंटेन्स मध्ये दोन्ही ठिकाणी पास्ट कंटिन्युअस करा. एक तर वॉज लावा, वेअर Some लावा आणि people वर्ब लाईन लावा. were sitting. बघा, द Some ट्रॅफिक people were स्टॉप. sitting. लिसन, श्रेया, लिसन. People were. Listen first. देखिए, the traffic stopped. Some people were sitting on Sitting. the road and they Road. were shouting They were shouting slogans. slogans. आता एक जण सांगाल, मी ज्याला सांगतो त्यानं सांगायचं. आता सांगणार,
श्रेया सांग आता. श्रेया नाही, आपली सृष्टी सांग. नेक्स्ट वाला. I wear my raincoat, it rain and people get wet. I wore my raincoat. Hmm? I wore my raincoat. I wore my It- raincoat, okay. It was raining and people Where Has was got getting wet. people was the beta. and People people has plural got noun hai. wet. Has got wet. People were getting wet. Okay. Wet. I wore my raincoat. It was raining and people were getting wet. And Next. we are getting wet. Okay. People were Sania. getting wet. Sania. See. हा से प्लुरल असल्यामुळे वेर आहे ना. काय वाला? प्लुरल असल्यामुळे वेर आहे ना. हा ये people आहे ना. People plural आहे. Okay. See a film. Sania will tell. See a film. She narrate it to her friend who listen carefully. She saw a film. Okay. तिनं चित्रपट बघितला. She saw a film. She was narrating She it was to her yes. friends Huh? who were listening carefully. Yes, she Listening. was narrating. She was narrating. Narrating म्हणजे सांगणे, telling. She was narrating it to her friends who were. हे friends आहे म्हणून आपण इथं were लावू. अगर friend असता तर was लावला असता. Who were listening carefully. Very good. Carefully. Last one. We go to the exhibition. एक मिनिट. बॉईज मध्ये कोण सांगणार? बॉईज मध्ये who want anyone? बॉईज में से बताएंगा कोई? गर्ल कोई नहीं बताएंगी. हाँ चलो उधर से बोलो. Raise the hand. Okay, Yuvraj, tell. We went to the exhibition. Very good. Some people were buying clothes while others were playing games. Very good. Excellent. Next. और दूसरा कोई बच्चा अभी हात खडा करो. The class. आता इथं जेव्हा is असते ना तिथं was करायचं. बस past tense मध्ये. The class was quiet. Some children. कोण बताएगा? हात खडा करो. They are reading Yes, some Were children were reading reading books and the rest books and the rest were drawing. drawing. Rest म्हणजे उरलेले. Rest were drawing. Very good children. drawing. So you will complete this activity too. कुछ ग्रामर बचा है, वो ज्यादा इंपॉर्टेंट नहीं है. वो हम 2 ही स्लाइड बचे हैं, लेकिन अभी टाइम देखते हैं. जितना होता है उतना ठीक, नहीं तो आप क्या करना, इसको कंप्लीट करना. अभी मीटिंग अपनी ऐसी ब्रेक हो जाएंगी. ओके, हियर आर सम वर्ड्स. Okay, here are some words. Saili, here are some words from the lesson which describe the different kinds of sound. हमने ये सब words सुने हैं. Drum, swish, tinkling, cow, drip, है ना? Cow ये कौवे के बारे में था, crow के बारे में. Dripping मतलब जो पाइप से गिर रहा था, dripping sound. Tinkling of cow bell, tinkling की जो आवाज आती है घंटी की. Swish, sound of the rain. And drum म्हणजे corrugated drumming sound. आता हे वर्डचे सगळे पावसाशी रिलेटेड शब्द आहे, आवाज आहे. आता मॅच दीज वर्ड्स विथ देअर करेक्ट मिनिंग. अब करेक्ट मिनिंग कौन सा है? टू फॉल इन स्मॉल ड्रॉप्स. कौन सा होगा? Drip. ड्रीप है ना? Drip. ड्रीप मीन टू फॉल इन स्मॉल ड्रॉप्स. वेरी गुड. टू मेक अ साउंड बाय हिटिंग अ सरफेस रिपीटेडली. Drum. Drum. ड्रम. Drum. वेरी गुड. ड्रम. टू मूव क्विकली थ्रू द एयर मेकिंग अ Swish. सॉफ्ट साउंड. स्विश. स्विश साउंड. ओके. हार्श साउंड मेड बाय बर्ड्स. Cow. Tinkle. Cow, Hey, cow, cow. 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 Ringing sound of a bell. Tinkle. Tinkling sound. Tinkle. Tinkle. Okay. तर काय आता ते? तुम्ही आता बघा, नाउ फिल इन द ब्लैंक्स यूजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ड्स गिवन अबव. उसी में से जो है एक साउंड का यहाँ पे लगाना है, लेकिन उसको करेक्ट उसका फॉर्म बनाना है. अगर आईएनजी चाहिए तो आईएनजी लगाना है, उसको ईडी चाहिए तो ईडी. ऊपर के ही साउंड जो आपने देखे ना अभी. रमेश ऑन हिज डेस्क इन इम्पेशेंट. ड्रम. Drum. Drum. ड्रमिंग. Drums. Drum. Drumming. मग काय? रमेश वॉज ड्रमिंग. काय होईल मग? Drum. रमेश वॉज Drums, ड्रमिंग Drum. किंवा हा, रमेश रमेश was ड्रम्ड. ड्रम्ड बनू शकता किंवा वॉज ड्रमिंग बनू शकता. नेक्स्ट. रेन वॉटर Dripped. Dripped. ड्रिप्ड. यस, रेन वॉटर ड्रिप्ड. ईडी लावा त्याला. सिंपल पास. द रेन वॉटर ड्रिप फ्रॉम द अम्ब्रेला ऑल ओव्हर द कार्पेट. ड्रिप्ड करा. द पोनी इट्स टेल. पोनी जो घोडा. Swish. Swish. Twinkling. फिश. Swish. पोनी स्विश इट्स टेल. ओके. Swish. The breaking glass woke me up. Tinkling. The tinkling of Tinkled. breaking glass.
tinkling of breaking glass woke me up. The of the raven मध्ये bird आहे. Disturb the child sleep. Cawing. 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 Cawing of the raven. Disturb the. Okay, the end. In this way, we have finished this activity. I hope you enjoyed it. Did you enjoy? मजा आ गया? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. अभी question sir. answer Bye, sir. लिखेंगे आप. Tomorrow you will write the question answer. Okay? Yes, Okay, sir. sir. Okay. Yes, sir. Okay. Today and Bye, tomorrow. sir. Bye. 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 Bye, beta. Thank you, sir.